एनडीआरएफच्या वतीनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला आज प्रशिक्षणाचे धडे देण्यात आले। यावेळी ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागात दाखल झालेल्या नवीन बोटीचं प्रात्यक्षिक ठाणे येथील तलावपळी येथे करण्यात आलं। ही बोट कशी चालवावी यासाठी एनडीआरएफ टीमनं ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं। यामध्ये रबरी बोट नव्यानं दाखल झाली असून आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी बचाव कार्यासाठी काम केलं असल्याचं सांगतानाच एकूण 18 बोटी आमच्याकडे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख सचिन दुबे आणि यासिन तडवी यांनी दिली आहे। कसं बघतात अनेक ठिकाणी घटना घडत असतात, आपली टीम सक्रिय म्हणून कशी काम करणार आहे आणि आज जो ह्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू आहे कशा पद्धतीचं चालू आहे? शासनाकडनं अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे आपल्याला। तर अतिवृष्टीमध्ये लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यासाठी आपल्याकडे TDRF आणि NDRFची टीम सक्षमपणे उभी आहे ठाणे शहरासाठी। आणि जे आज सराव करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये लोकांना कशा प्रकारे तात्काळ वाचवण्यात यावा त्यासाठी हा सराव होता। माननीय आयुक्त साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय प्रशांत बोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय उपायुक्त आपत्ती व्यवस्थापन विभाग वडपुरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे प्रशिक्षण सुरू आहे। NDRF आणि TDRF NDRF टीमकडून आपली TDRF टीम चालू। सर नवीन ही बोट घेतलेली आहे त्याबद्दल काय स्पेशालिटी आहे? ही रबर बोट आहे आणि लोकांना वाचवण्यासाठी सक्षमपणे आपल्याला त्याचा उपयोग करता येईल आणि याला OBM मशीन सुद्धा देण्यात आलेली आहे। तर एकदम फास्टमध्ये ही बोट उपयोगात येणार आहे लोकांना तात्काळ मदत करण्यासाठी। सध्या किती बोट आहेत आपल्याकडे? एकूण महापालिकेकडे 18 बोट आहेत आणि ही एक रबर बोट आपल्याला मिळाली, प्लस NDRF टीमकडे एक बोट आहे। सर NDRFची टीम किती आहे? फायबर बोट आहे, काही लाकडी बोट आहेत आणि विविध ठिकाणी आपण त्या बोटींचं हे करून ठेवलेलं आहे। सर NDRFची किती टीम आली आहे ठाण्यामध्ये? NDRFची 25 जणांची एक टीम आहे आणि आपले 30 जवान आहेत TDRFचे। ओके। मुंब्रा बायपास रोडलगत पाणी जाण्यासाठी खोदकाम करत असताना डोंगराचा एक मोठा दगड रस्त्यावर पडल्याची घटना घडली। यावेळी घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी तात्काळ दाखल झाले। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही। मुंब्रा बायपास रोडवरील पडलेला दगड SCV रोडच्या बाजूला करण्यात आला, त्यामुळे मुंब्रा बायपास रोड वाहतुकीसाठी मोकळा झालाय। स्थानिक प्रशासनानं तात्काळ कार्यवाही करून रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले। अनुसूचित क्षेत्रातील बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या ठाणे जिल्हा शाखेनं जिल्हाधिकारी अशोक शणगारे यांना निवेदन दिले। ऑफ्राचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे, महिला अध्यक्षा रेखा पाटील आणि इतर पदाधिकारी देखील यावेळी उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागून असताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या आणि सेवा संरक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक खंड वगळून सेवा लाभ देण्याची मागणी करण्यात आली। शासनाच्या 21 डिसेंबर 2019च्या निर्णयानुसार अवैध ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केलं होतं। तथापि 14 डिसेंबर 2022च्या निर्णयात 1 दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ आणि सेवा लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत। त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यासाठी तांत्रिक खंड वगळावा, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा, तसंच अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना 10 सप्टेंबर 2001च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व सेवाविषयक लाभ मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली। अनुसूचित क्षेत्रातील नामसदृश्याचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींच्या जात वैध प्रमाणपत्राची विशेष चौकशी समितीमार्फत करावी
अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 10.51 कोटी असून त्यापैकी अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या 39% आणि विस्तारित क्षेत्रातील लोकसंख्या 61% आहे. विस्तारित क्षेत्रातील लोकसंख्येला बोगस ठरवून आमदार आणि खासदार मतदार क्षेत्रांची रचना केली जाते. त्यामुळे बोगस ठरवलेल्यांना लाभ न मिळता अनुसूचित क्षेत्रातील 39% लोकसंख्येवरच आमदार खासदार मतदार क्षेत्र घोषित करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनाद्वारे आफ्रोने अनुसूचित जमातीच्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघाच्या रोटेशन पद्धतीनं बदल करावेत अशी आग्रही मागणी केली आहे. तुमचं नाव सांगा, काय नेमके मुद्दे आहेत, कोणत्या मागण्यासाठी या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन करतात? मी घनश्याम मिडाव, आफ्रो ठाणे शाखेचा कार्याध्यक्ष. आमच्या मागण्या हेच आहेत की शासनाने जे 14/12/2019 शासन परिपत्रक काढलं होतं, शासनाने GR काढलेलं, त्या GRच्या अनुषंगाने सगळ्यांना जे अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये महादेव कोळी, धनगर, मन्नवारलो, 33 जमातीचे कर्मचारी, त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैधता न झाल्यामुळे त्यांचं अधिसंख्य पदावर त्यांना वर्ग केलं. 14/12/2022च्या अनुषंगाने त्यांना अधिसंख्य पदावर टाकल्यानंतर शासनाने त्या GRमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना सेवेचे जे काही फायदे असेल, सेवानिवृत्त वेतन विषयक, हे सर्व फायदे त्यांना द्यावे. फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये, ह्या 2 शब्दांना वगळून इतर सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन GRमध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना, काही त्याच्या विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांना वेतनवाढ देत नाहीये. त्यामुळे आमची पहिली प्रमुख वेतनवाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे. आणि त्या अनुषंगाने शासनाला आम्ही हेच कळवू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वेतनवाढच्या संदर्भात, त्यांनी तो वेतनवाढ वगळावं, शब्द तांत्रिक वगळावं, हा आमची प्रमुख मागणी आहे. आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आमची अशी आहे की त्या 14/12/2022च्या अनुषंगाने त्यांना 4.2 नुसार जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये सेवेत घेण्यासाठी अजूनही काही शासनाच्या विभागामध्ये अजूनही 4.2 नुसार कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलेलं नाही आहे. त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे, तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत घ्यावं ही दुसरी मागणी आहे. आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्व जे काही SIT मार्फत आमचे जे विभागीय प्रमाणपत्र, आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, ते प्रमाणपत्राबद्दल त्यांनी कठोर याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात यावे, एवढं मी बोलतोय. आणि अजून माझे खंडणीविरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरानं मोबाईल ॲपद्वारे कर्ज घेतलेल्या व्यक्तींना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास देणाऱ्या टेलिकॉलिंग सेंटरचा पर्दाफाश केलाय. तसंच ग्राहकांच्या नावानं सिम कार्ड काढून फसवणूक करणाऱ्या VI कंपनीच्या प्रतिनिधीलाही अटक करण्यात आली आहे. चितळसर मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याअंतर्गत फिर्यादीला विविध मोबाईल नंबरवरून कॉल करून अवाच्य भाषेत शिवीगाळ केली जात होती. तसंच अश्लील भाषेत बोलून त्यांना त्रास दिला जात होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी मंगेश हरीश सुतारे, वय वर्ष 34, धंदा मासेमारी, राहणार अंधेरी मुंबई याला बोलावून त्याच्याकडे चौकशी केली असता त्यानं मोबाईल नंबर कधीही घेतला नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी वायरलेस कनेक्ट मिनी स्टोअर्स अंधेरी पश्चिम येथील VI कंपनीचा प्रतिनिधी राहुल कुमार टिळकधारी दुबे, वय वर्ष 33, राहणार विरार याला याची चौकशी केली असता त्यानं ग्राहकांच्या नावानं सिम कार्ड काढून टेलिकॉल सेंटरला दिल्याचं सांगितलं. त्यानुसार लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटर सिटीजन कॅपिटल येथे छापा टाकून कॉल सेंटरचे मालक शुभम कालीचरण ओझा, वय वर्ष 29, राहणार मीरा रोड आणि टेलिकॉलर अमित मंगला पाठक, वय वर्ष 33, राहणार मालाड मुंबई यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना फिर्यादीला कोणतेही कर्ज घेतले नसतानाही त्रास दिला जात होता. या आरोपींकडून कॉम्प्युटरमधील 4 SSD हार्ड डिस्क, एक GSM गेटवे, एक TP-Link कंपनीचा 24 पोर्टेबल स्विच, एक राउटर, 3 मोबाईल असा एकूण 77,300 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणाचा तपास
तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, खंडणीविरोधी पथक, गुन्हे शाखा हे करत आहेत. ठाणे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे लोन रिकव्हरी टेलिकॉल सेंटरमधील व्यक्तींकडून त्रास दिला जात असल्यास संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तुम्हाला एवढंच सांगेन की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे. त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काही झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही आहे. समोरच्या कंप्लेंटला आम्ही विचारलेलं आहे की यानं म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी लक्षात येतं. तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही नाव घेऊन कुणाचं काही कुठल्या पद्धतीची वसुली वगैरे काही झालेली तो व्हेरिफिकेशन चालू आहे. तुम्ही डायरेक्टली अगर कोणी काही कंप्लेंट दिली त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हील होईल हे लिगल राहील. कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं नाही. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे 21 नवजात बाळांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या घटनेबद्दल मागण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा कार्यकर्त्यांनी आज रुग्णालयावर मोर्चा काढला. ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश बारोट यांना या 21 नवजात बाळांच्या मृत्यूबद्दल विचारणा केली. इतक्या मोठ्या सरकारी रुग्णालयात असे गंभीर प्रकार घडणे कसं शक्य आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणी अद्याप कोणतंही अधिकृत विधान दिलं नाही. मात्र या घटनेनं ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय आणि रुग्णालय प्रशासनाविरोधात कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते. आपण बघाल जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये 21 बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात 18हून अधिक लोक इकडे दगावले गेले. ह्याच गोष्टीसाठी आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे. तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे. आपण जर का बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये हे ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात तिकडे जे NHI सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात. हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न. आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावा आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे.